85 वर्षाचे बाबा आणि दिवे घाट चढलाय बघा. अहो आता 50ला आलेलेच म्हणतात आम्ही म्हातारे झालो आणि 85 वर्षाचा बघा हा तरुण. वारी कितवी म्हणजे पंढरपूरची वारी कितवी तुमची? पंढरपूरची लय झाली माझी. किती झाल्या? 60 तरी झाले असते. 7 तरी झाल्या. 60 वाऱ्या 60 केले तुम्ही? हो. बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विटेवरी. हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी. डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर अनेक वारकरी आपल्याला भेटतात. त्यांचे वय असेल, वयाची संख्या असेल, वारीची संख्या असेल ती थक्क करणारी आहे. एक जरी वारी केली आणि वारीचा एक मुक्काम जरी चाललं तर माणूस थकत. मात्र हरिनामाचा जयघोष टाळ मृदंगाचा गजरामध्ये जे मनोभावे जर ज्यांनी या वारीमध्ये रमले तर हे सगळे दुःख व्याधी ह्या नाहीशा होतात. अशीच परिस्थिती यावी अशी परिस्थिती सध्या दिसते. एक बाबा आहेत, त्यांचं वय 85 वर्ष आहे आणि ते पंढरपूरला निघालेले आहेत आळंदीवरनं पंढरपूरसाठी. त्यांच्याशी बोलावंसं वाटलं. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचा परिचय द्या. म्हणजे नाव सांगा तुमचं. दादासाहेब संभाळ देवकर. बर, कुठनं आलात माऊली तुम्ही? मुळीवरनं. मुळीवर. तुमचं गाव कुठे? सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्हा. बर बर. मग आता आळंदी पासून पंढरपूर पर्यंत चाललात. चालणार. बर. आता तुम्ही दिवेघाट चढलाय? चढली. दिवेघाट चढलाय? हो. 85 वर्षाचे बाबा आणि दिवेघाट चढलाय बघा. जे 85 वर्षापेक्षा कमी असतील त्यांनी खरंच हा व्हिडिओ पाहावा. लाजवेल असा हा व्हिडिओ आहे. बाबा पाय जराही दुखले नाहीत? नाही. काय खाल्लेलं हो जुनं तुम्ही इतकं? काय जुनं खाल्लेलं इतकं पाय दुखत नाही? हुलगा, मटकी, बर मूग, तूर, बर. बाजरी, भाकरी, हा. ज्वारीची, म्हशीचं दूध, बर माडग. बर. आणि काय खायचं? अहो आता 50ला आलेलेच म्हणतात आम्ही म्हातारे झालो आणि 85 वर्षाचा बघा हा तरुण वारकरी. काय शुगर वगैरे असं बरच घेऊन? काय नाही. काहीच गोळी सुद्धा नाही. आणि पाय सुद्धा दुखत नाही. पाय सुद्धा दुखत नाही? नाही ना. एवढं चालतो तर नाही. काय काम केलेलं आहे बाबा तुम्ही आयुष्यभर? म्हणजे काय शेती केली का काय नोकरीला होती? शेती. किती होती शेती? शेती 15 एकर आहे. 15 एकर. स्वतः काम केलेले तुम्ही? हो. काय काय काम करायचं शेतात तुम्ही? शेतात 4 बैल पाळली होती. बर. आवत आणायचं, नांगरट करायची, पाळी घालायची, पेरायचं, काढायचं, पळपायचं, असंच केलेलं आहे. बर बर. वारी कितवी मग ही? वारी कितवी? म्हणजे पंढरपूरची वारी कितवी तुमची? पंढरपूरची लय झाली माझी. किती झाल्या? 60 तरी झाले असते. 7 तरी झाल्या. 60 वाऱ्या 60 केल्या तुम्ही? हो. बर बर बर. भरपूर. 60 वाऱ्या केल्या म्हणतात बाबा. बाबा 60 हा आकडा फार मोठा आहे. 60 वाऱ्या केल्यात. बाबा काय आठवणी? पहिली वारी आठवती का? कधी केली होती पहिली वारी? आता कशाला आठवणीत राखते? शाळा नाही, काय नाही. किती वय होतं पहिल्या वारीला तुमचं? पहिल्या वारीला होत की काहीतरी बघा 54-55. अच्छा. आणि थोडीशी सांगण्यामध्ये गल्लत होते. आता वयामानानुसार होते बाबांचं. बाबा म्हणतात 60 वाऱ्या केल्या. 85 वय आहे म्हणजे 20 मध्ये किंवा 25 मध्ये त्यांनी ही वारी केली असावी. नंबर इकडे तिकडे होतोय. वय बाबांचं झालेलं आहे. बाबा काय वाटतं हे सगळं चालवून बिलून पंढरपूरला गेल्याने काय भेटतं? काय भेटत नाही. चांगला आहे उलट. या मार्गाने जायचं ते समाधान भेटतं. समाधान. काय घरचे काही मुलं बाळ सुना बोलले नाही का कशाला तर या वयात? नाही, काय बोलत नाही. काय सांगितलं? जावा म्हणते ती. जावं म्हणतात? हो. कंटाळून जावं म्हणतात की कसं म्हणतात? नाही, जा म्हणते प्रेमानं. प्रेमाने जावं म्हणतात. बर बर. मला जायचं ते प्रेमानं. काय काय मागणं आहे पांडुरंगाकडे? काय मागणी नाही. काय मागणी नाही? हात जोडणं. हात जोडणं. आणि असंच आपलं ही जावं. असंच जावं. आता पुढे किती वाऱ्या करायच्या? पुढं तर काय ते ठेवीत वर. बर. पांडुरंगाने ठेवलं तर करायचं. काय करायचं? नाही ठेवलं तर जायचं वर. जायचं बरं.
नक्की बाबा, चांगला प्रवास होईल तुमचा. बघा 85 वर्षाचे बाबा आहेत, बाबांशी बोलावंसं वाटलं. जुने लोक आहेत आणि जुने अनुभव आहेत. शेतात कष्ट केलेले आहेत. प्रपंच नेटका केला, तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच नेटका करा, त्यानंतर परमार्थ करा. त्याप्रमाणे बाबाने आयुष्य जगलं आणि आता ही वयाच्या 85व्या वर्षी ते पंढरीला निघालेले आहेत. वारीच्या वाटेवरील असे वारकरी असतील, इतर गोष्टी असतील, घडामोडी असतील, त्या तुम्हाला लेट्सअपच्या अभंगवारी मार्फत पाहायला भेटतील. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, वाल्हे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.